हे जग सुंदर आहे. आयुष्यही खूप सुंदर आहे. विविधतेने नटलेल्या या जगात आपण क्षणोक्षणी आनंद घेतला पाहिजे. जीवन जगताना आपल्या अवतीभोवती गोष्टी सहजच घडत असतात आणि त्या सोप्याही असतात. पण आपल्याला त्या अवघड वाटतात. समस्या कोणत्याही असो, कोणत्याही स्वरूपाच्या असो, गंभीर स्वरूपाची असो, पण त्याला उत्तर हे असतंच. भावनिक भावनिक संतुलन बुद्धिमत्ता वापरून त्याची उत्तरे शोधायची असतात. तितक्याच खंबीरपणे, तटस्थपणे, धाडसाने, आनंदाने, गंभीरपणे या समस्यांना तोंड द्यायचे असते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही निर्धारित कर्तव्य करावी लागतात. निसर्गाची अशी रचनाच आहे. म्हणजे निसर्गाचीच रचना तशी आहे. प्रत्येकाला काही ना काही काम दिले आहे. कर्तव्य म्हणून ती करावीच लागतात. कधी त्या कडक रूपाने तर कधी मायेच्या ओलाव्याने समस्या सोडवाव्या लागतात. आणि समस्येशिवाय जीवन नाही. प्रत्येकाच्या समस्येचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. कोणाचे आर्थिक, मानसिक, मोठ्या प्रमाणात सामाजिक, कौटुंबिक अनेक प्रकारच्या समस्या असतात. पण त्याला सामोरे जाण्याचं धाडस कधी कधी आपलं होत नाही. आपला आत्मविश्वास डगमगतो. पण लक्षात ठेवा, निसर्ग देवतेने या सोर्सने या प्रत्येक समस्येचं उत्तर सभोवताली ठेवलेलं असतं. कठीण वेळेस आपल्याला मार्ग मिळावा, मदत मिळावी अशी आस वाटते आणि त्याचीही तरतूद निसर्गाने करून ठेवलेली आहे. आपल्या अवतीभोवती निसर्गाने असे एंजल, देवदूत तयार ठेवलेले आहेत आणि आपल्याला ते माहीतच नाही. त्यामुळे आपण आपल्या जीवनात भरकटत जातो. त्याचा परिणाम चिंता, डिप्रेशन, रोगराई आणि अनेक गोष्टींच्या स्वरूपात आपण ते पाहू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः पाहू नाही शकत. निसर्ग देवतेने आपल्याला एंजल, गार्डियन एंजल नेमलेले आहेत. पण जोपर्यंत आपण मागणी करत नाही, रिक्वेस्ट करत नाही, तोपर्यंत त्यांची आपल्या जीवनात एंट्री होत नाही, समावेश होत नाही. ते आपल्या परवानगीशिवाय आपल्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाहीत. असा त्यांचा नियमच आहे. त्याच नियमानुसार आज आपण आपल्या गार्डियन एंजल्सला आपल्या लाईफमध्ये सामावून घेऊयात. त्यांना आदराने बोलवूयात आणि आपल्या आयुष्यात कशी मदत होते ते पाहूयात. शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. हलकेच बाहेर सोडा. बाहेर सोडताना त्या श्वासांवर तुमचं पूर्णपणे लक्ष असू द्या आणि त्या श्वासासोबत तुमचं शरीरही रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे, रिलॅक्स होत आहे. तुम्ही जिथेही बसलेले आहात तिथे अतिशय सुंदर वातावरण आहे. थंडगार हवा, सुगंधी वातावरण, कुठेतरी मंद दिवा पेटलेला आहे. ह्या पाचही तत्व, हवा, पाणी, अग्नी, पृथ्वी, आकाश आज तुमच्या सोबत आहे. आज मनात तुम्हाला वेगळीच आस आहे, आतुरता आहे. खूप दिवसांनी जसे आपले आई बाबा आपल्याला भेटायला येतात, तसे तुमचे गार्डियन एंजल्स, मार्गदीपक, मार्गदाता असे तुमचे एंजल्स जणू आई बाबांच्या रूपात तुमच्या घरात प्रवेश करतायत. ती आतुरता, ती आस मनात भरभरून आहे. तो प्रेमाचा वर्षाव
तुम्ही स्वतःवर अनुभवणार आहात. आपण आपल्या गार्डियन एंजलशी कनेक्ट होणार आहोत. आतुर आहात तुम्ही मनातून, आतुर आहात तुम्ही मनातून गार्डियन एंजल्सला भेटण्यासाठी. विनंती करा, माझे मार्गदीपक, मार्गदाता, माझे गार्डियन एंजल्स, आता तुम्ही माझ्या समोर उपस्थित आहात. फील करा ती एनर्जी. जणू एक स्त्री भावना आईच्या मायेच्या भूमिकेत गार्डियन एंजल्स म्हणून उभी आहे. स्माईल करत, अगदी गोड हसू घेऊन तुमच्या समोर उपस्थित झाली आहे. प्रेमाचे तुमच्या डोक्यावर, केसांवर, गालावर मायेने हात फिरवत आहे. तुमच्या समोर उभी आहे. आणि दुसऱ्या बाजूला पुरुष भावनेच्या रूपात वडिलांच्या भूमिकेत शिस्तीत उभे आहेत असे गार्डियन एंजल्स. त्यांनी खांद्यावर हात ठेवलेला आहे. पाठीवरून शाबासकीचा हात फिरवला आहे. खूप दिवसापासून तेही तुमच्याशी कनेक्ट व्हायला, तुम्हाला भेटायला आतुर होते. त्यांच्या या प्रेम भावना फील करा. आई बाबांची ती पहिली भेट, तो प्रेमळ स्पर्श, पाठीवरचा हात आज तुमच्या समोर आहे. प्रत्यक्ष तुमच्या समोर आहे. प्रत्यक्ष तुमच्या समोर आहेत. जणू मोर पिसाचा स्पर्श, तसा तुमच्या आईचा ममतेचा हात, गार्डियन एंजलचा हात तुमच्या चेहऱ्यावरून, केसांवरून फील करा. सुगंध, प्रकाश, ते मायेचे व्हायब्रेशन्स. कुठल्याही माध्यमातून आम्ही तुझ्या सोबत आहोत, काळजी करू नकोस. हे शब्द अतिशय आत्मीयतेने, आपुलकीने, प्रेमाने ते तुम्हाला सांगत आहेत. जवळ घेत आहेत. आपलं सर्वस्व द्यायला ते तयार आहेत. फक्त तुम्ही सरेंडर होऊन जा. सरेंडर होऊन जा. समर्पित व्हा. समर्पित व्हा. समर्पित व्हा. तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा, सारं काही सरेंडर करून द्या. जेव्हा तुम्हाला मदतीची गरज वाटली तेव्हा हाक मारा. प्रेमानं तुम्हाला जे काही नाव आवडलंय ते नाव त्या गार्डियन एंजल्सला द्या. जसं की आई बाबा आपल्याला देतात. त्या नावाच्या मागे अर्थ सामावलेला असतो. त्या अर्थाने तुम्ही तुमच्या गार्डियन एंजल्सचं नाव ठेवा. अगदी प्रेमानं, मायेनं. एक पुरुष आणि स्त्री, जसं श्री आकांक्षा, विश्वास, श्रद्धा, जी तुमच्या मनात जे येईल ते नाव द्या. आत्ता ते तुमच्या समोर उभे आहेत. त्यांना ते नाव द्या. त्या नावाने त्यांना बोलवा. ते नाव त्यांच्या समोर घ्या. पहा आणि त्यांची स्माईल, आनंदाने भरून आलेली स्माईल. फील करा ती स्माईल. ते हसू, प्रेमळ हसू. आनंद घ्या. आनंद घ्या. आनंद घ्या. तुमचं दिलेलं नाव खूप आवडलेलं आहे. एकरूप झालेत त्या नावाच्या व्हायब्रेशन्समध्ये, प्रेमामध्ये. आज तुम्ही तिघेही एकमेकांच्या गळ्यात पडून एकरूप झालेले आहात. एकरूप झालेले आहात. एकरूप झालेले आहात. मायेच्या कुशीत तुम्ही शिरले आहात. आणि शांतता आहे. सगळीकडे शांतता आहे. फुलांचा वर्षाव होतोय. ताऱ्यांची झगमगाट आणि सुगंध. सगळीकडे शांतता आणि प्रेमाचा स्पर्श. फील करा. फील करा. फील करा. त्या प्रेमात न्हाऊन जा. गार्डियन एंजल्सच्या कुशीत शिरा. ते प्रेम, तो प्रेमाचा स्पर्श जाणून फील करा. फील करा. प्रेमाचा आशीर्वाद
त्या आशीर्वादाचा वर्षाव होत आहे. पहा ते एंजल्स तुमच्याशी एकरूप आहेत, एकरूप झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत. निसर्ग देवतेने खास तुमच्यासाठी गार्डियन एंजल्स तुमच्या जवळ ठेवलेले आहेत, अगदी कायमचे तुमच्या सोबत शेवटच्या क्षणापर्यंत. फील करा ती एनर्जी, फील करा तो उत्साह, प्रेम, तो आशीर्वाद, आनंद, सर्वस्व देण्याची भावना. फील करा, फील करा. या एंजल्स तुम्हाला धर्तीवर अनेक एंजल्सची तुमची ओळख करून देणार आहेत. जसे आपल्या भौतिक जगात येणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींशी ओळख होते, अगदी तसंच आपले गार्डियन एंजल्स अनेक एंजल्सची ओळख करून देत आहेत. तुम्ही त्यांच्याशी हात मिळवत आहात. प्रत्येक जण आशीर्वादाचा वर्षाव करत आहे, प्रेमाचा वर्षाव करत आहे. पहा प्रत्येक एंजल्सच्या चेहऱ्यावरचं हसू, ते तेज पहा. फील करा. तुम्ही त्यांच्यासोबत एका बालकाच्या रूपात त्यांच्या कुशीत आहात. जसं जसं तुमची ही दुनिया एंजल्सच्या दुनियेशी कनेक्ट होत आहे, कनेक्ट होत जाईल, तसे तुमच्या अनेक एंजल्सची ओळख होत जाईल. आणि तुम्हाला प्रत्येक कामात तुमच्या भावनिक इच्छा परिपूर्णतेकडे हे एंजल्स तुमच्या सोबत असतील. आणि आनंदमय जीवन, प्रेमानं भरून गेलेली ही दुनिया तुम्हाला मिळेल. आणि त्या एंजल्सच्या लाईफ मधल्या गोष्टी तुम्ही आनंदाने स्वीकाराल. खूप खूप धन्यवाद एंजल्स. खूप खूप धन्यवाद द्या त्या गार्डियन एंजल्सना. तुम्ही ठेवलेलं नाव त्यांना खूप आवडलेलं आहे. खूप खूप धन्यवाद द्या. खूप खूप धन्यवाद द्या. खूप खूप धन्यवाद द्या. त्या एंजल शक्तीशी आज एकरूप झालेले आहोत. खूप खूप धन्यवाद द्या. कृतज्ञता व्यक्त करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा त्या निसर्गाशी, त्या एंजल्ससाठी. खूप खूप धन्यवाद द्या. खूप खूप धन्यवाद द्या. तुमच्या मनात भरून आलेल्या भावनाप्रती म्हणा, डोळ्यात आलेल्या अश्रूंप्रती म्हणा, जे काही तुमच्या मनात येणाऱ्या भावनेतून तुम्ही त्यांना कृतज्ञता व्यक्त करत आहात. मनापासून, अगदी हृदयापासून, कणाकणापासून तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद एंजल्स. धन्यवाद गार्डियन एंजल्स. धन्यवाद. सरेंडर करा. स्वतःला समर्पित करा. समर्पित करा. फील करा ती एनर्जी. प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहेत. प्रत्येक क्षण तुमच्या सोबत आहेत. या भावनेने त्यांना आता जाण्याची परवानगी द्या. ते परवानगी मागत आहेत. आणि ही सुंदर भावना, प्रेम, विश्वास, श्रद्धा, समर्पण या सर्व भावना आपल्या हृदयात घेऊन याच भावनेने आपल्याला भौतिक दुनियेत यायचं आहे. या भौतिक दुनियेतही तुम्हाला ते आपलं अस्तित्व जरूर दाखवतील, असं ते तुम्हाला वारंवार सांगत आहेत. कधी कुठल्या संकेताने ते त्यांचं अस्तित्व दाखवतील, अस्तित्व दाखवतील, अस्तित्व दाखवतील. पुन्हा त्यांना थँक्यू करा. थँक्यू, थँक्यू एंजल्स. थँक्यू सो मच. आता भौतिक दुनियेत जागे व्हा. आपल्या शरीराप्रती जागरूक व्हा. श्वास येत आहे, त्याकडे लक्ष द्या. पापण्यांची हालचाल करा. हलकेच त्यांच्या सुगंधात मन भरून भौतिक दुनियेत जागे व्हा. हलकेच डोळे उघडा. या भौतिक दुनियेत तुमचं स्वागत आहे. आणि सोबत एंजलही आहेत. थँक्यू, थँक्यू,
थँक्यू.